आपलं सगळ्यांचं मी शिवसेना भवन येथे स्वागत करत आहे. मोठ्या संख्येत आपण आलेला आहात. कदाचित आपल्याला वाटत असेल राजकीय विषय आहे. अर्थात ह्या आठवड्यात अनेक घडामोडी झाल्यात ज्या चर्चा करण्यासारख्या आहेत. कदाचित जो मी विषय घेत आहे तो तुमच्या हेडलाईन्सवर आला असेल नसेल मला माहिती नाही. याच आठवड्यात आपल्याला आठवत असेल 30 मेला जवळपास 21,000 कोटी आपल्या स्टॉक मार्केटमधून FISनी पुल आउट केलेले आहेत. CBSE असेल, नीट असेल, हे सगळे विषय आहेत. काल परवाकडेच दिल्लीची आग असेल भयानक, ती घडलेली आहे. महागाईवर आमची रोज आंदोलनं सुरू आहेत. आजच पेपरमध्ये आणि सगळ्या बातम्यांमधून आम्ही पाहतोय राजेश मेहता नावाची एक जी व्यक्ती आहे, 15 लाख कोटीचा जवळपास घोटाळाच हेच म्हणावं लागेल आपल्याला. त्याच्यात LICचे 1600 कोटी बुडलेले आहेत. रुपयाची किंमत ढासळत चाललेली आहे. आणि हे सगळं होत असताना साधारणपणे सरकारकडून उत्तर कुठेही येत नाही. पण आजचा जो विषय तो फार महत्त्वाचा घेतलेला आहे मी विषय, कारण आपण इथे येत असताना मुंबईत कधी नाही अशी उष्णता आपल्याला जाणवली असेल. उन्हाळा तर आहेच, समजू शकतो आपण उन्हाळा. आत्तापर्यंत पाऊस पडायला पाहिजे, नाही पडायला पाहिजे, अंदाज जो लागतो ते डिपार्टमेंटचं खरं ठरतं खोटं ठरतं. पण आजचा जो उन्हाळा आहे, आजची जी उष्णता आहे ती एवढी भयानक आहे, आपल्याला वाटते की लू सुटलेली आहे. आणि आपण उत्तरेतल्या कुठच्या राज्यात आहोत जिथे उष्णतेच्या वेळी जसं एक आपल्याला वातावरण वाटतं तसं वाटत आहे. पण हे सगळं अचानक घडलेलं नाही आहे. हे अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही याच्यावर बोलत आलेलो आहोत, विषय मांडत आलेलो आहोत, लढत आलेलो आहोत, झगडत आलेलो आहोत. काल परवाकडेच आपण पाहिलं असेल, आम्ही मुंबईतली जी कांदळवनं आहेत 45,000 कापली जातात त्याच्या विरोधात आंदोलन तर केलंच. पण गोराईमध्ये आम्ही जे मॅनग्रोव्ह पार्क केलं त्याचं उद्घाटन करा ह्याच्या मागे लागलं आणि त्याच्यासाठी पण आंदोलन केलं. आज जो आपल्यासमोर विषय आणत आहे तो हाच आहे की गडचिरोलीमध्ये एका टायगर कॉरिडॉरमध्ये मायनिंगसाठी परवाने दिले जात आहेत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की मायनिंग हे अनेकदा जंगलांमध्येच होतं, जंगलाच्या आसपासच्या परिसरात होतं. तिथे ही जी एक नॅचरल वेल्थ असते, नॅचरल रिसोर्स असतात त्या आजूबाजूच्या परिसरात असतात. पण हे जे चाललेलं आहे, हा प्रकार जो चाललेला आहे तो एवढा भयानक चाललेला आहे. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कसा ताळमेळ नाही आहे, कशी सांगड घातली जात नाही आहे, कशी एकमेकांच्या परवानग्यांसाठी पण थांबत नाही आहेत, एखाद्या उद्योगपत्यांना देण्यासाठी कशी ही रेस लागलेली आहे, ह्याची क्रोनॉलॉजी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल अरावलीबद्दल तर विषय घेतलेलाच आहे. तिकडच्या स्थानिक जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, चिपको आंदोलनसारखं आंदोलन केलं. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे उतरले आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं. अरावली वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला त्या निर्णयावर मागे जायला लागलं. अंदमानबद्दल तर चर्चा जोरात सुरू आहे. अंदमान नष्ट झालं, तिकडची जी एक नैसर्गिक संपत्ती ती नष्ट झाली तर काय राहणार नेमकं त्या बेटांवर, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. मागच्याच महिन्यामध्ये नाही तर त्याच्या थोड्या आधी म्हणजे मे आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये चंद्रपूर इथे लोहार डोंगरी नावाची एक माईन उघडणार होते. तीही ताडोबा आणि अजून एका टायगर रिझर्वच्या बरोबर टायगर कॉरिडॉरमध्ये होती. मी तो विषय अधिवेशनात घेतला. तिथे बंडू धोत्रे आमचे मित्र ते उपोषणाला बसले आणि सरकारला त्याच्यावर मागे जायला लागलं. पण गडचिरोलीमधला विषय एवढ्यासाठी महत्त्वाचा होतो कारण तिकडचे जास्ती करून जे प्रकल्प असतील ते तेवढे मीडियाच्या लाईमलाईटमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. आणि आता जर आपण पाहिलं तर गडचिरोलीमध्ये जी गावं आहेत, हेद्री आहे, बांदे आहे, परसलगोंडी आहे आणि राऊंड परसलगोंडी आहे, तिथे ताडोबा इंद्रावती टायगर कॉरिडॉर मध्ये हे मायनिंगचं प्रोजेक्ट लॉईड्स कंपनीला दिलं जात आहे. हे कुठच्या कंपनीला दिलं जात आहे देणं घेणं नाही, त्यांचा तो अधिकार आहे कुठेही घेण्याचा. पण ज्या प्रकारे दिलं जात आहे आणि जिथे दिलं जात आहे त्याला स्थानिक जनतेचं, पर्यावरणवाद्यांचं, जे कोणी लॉजिकल विचार करतात ह्यांचं आणि आमचा सर्वांचा विरोध आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण हे जे पूर्ण माईन दिली जात आहे ती बरोबर प्रोटेक्टेड टायगर कॉरिडॉरमध्ये दिली जात आहे. पण गंमत अशी आहे की एका बाजूला केंद्र सरकार, एका बाजूला केंद्रीय जे खातं आहे ते सांगतं की हे टायगर कॉरिडॉर आहे. जे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी आहे त्यांचं म्हणणं पण हेच आहे की 32 टायगर कॉरिडॉर्स आपले देशातले आणि बाकी सगळीकडे जिथून जिथून टायगर मूव्हमेंट असते किंवा वाईल्ड लाईफ मूव्हमेंट असते त्याला डीम्ड टायगर कॉरिडॉर हे आपण असंच समजतो. पण आता तुम्ही बघा, गंमत अशी झाली आहे, हे डीम्ड टायगर कॉरिडॉर किंवा टायगर कॉरिडॉरची जी अट आहे ती डायल्यूट करण्यासाठी मागच्या वर्षी म्हणजे 17 एप्रिल 2025 रोजी स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ जो आहे आपल्याकडचा राज्यातला, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत, मग त्याच्यात काही टेक्निकल मेंबर्स असतात, काही NGO असतात, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असतात. त्यांनी 17 एप्रिलच्या दिवशी निर्णय घेतला की आपल्या राज्यातले सगळे टायगर कॉरिडॉर्स किंवा हे डीम टायगर कॉरिडॉर्स डायल्यूट करून टाका. इथे तुम्ही लायसन्स देऊ शकता, परवाने देऊ शकता. कशासाठी? तर खणींसाठी, मायनिंगसाठी लायसन्स देऊ शकता. ह्याच
निर्णयाच्या विरुद्ध मागच्या जूनमध्ये म्हणजे 2025च्या जूनमध्ये एक PIL झाली कोर्टात. त्या PILची अखेरची सुनावणी फेब्रुवारी 2026 12 फेब्रुवारी 2026मध्ये झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. असो, रिझर्व्ह फॉर ऑर्डर असल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल एखादा विषय जेव्हा रिझर्व्ह फॉर ऑर्डर असतो त्याचा अर्थ हाच असतो की हे सबज्युडिस असतं. सबज्युडिस असताना देखील ह्या 28 तारखेला म्हणजे 28 एप्रिल 2026ला PCCF श्रीनिवास रेड्डी नावाचे आहेत, प्रिन्सिपल कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा कारण त्यांना अर्थात विचारलं गेलं की ही जमीन आपण मायनिंगसाठी देऊ शकतो का. हे त्यांचं पत्र आहे 28/4/2026. ह्याच PCCFच्या पत्रामध्ये जे त्यांनी ॲडिशनल सेक्रेटरी फॉरेस्टनं दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आफ्टर एक्झामिनिंग द प्रोव्हिजन्स वगैरे जी काही तांत्रिक भाषा असते ती सगळं करून त्यांनी सांगितलेलं आहे की हा डीम टायगर कॉरिडॉरमध्ये येत आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला नॅशनल टायगर अथॉरिटी आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जायला लागेल. हे ह्या 28 तारखेच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. 28 एप्रिल. आता हे झालं तरी सरकारला घाई लागली होती. बरं, हे पण सरकारला माहिती की जर हा सगळा जो प्रकल्प आहे किंवा हे जे सगळा हा जो प्रस्ताव आहे तो केंद्राकडे गेला, कदाचित उशीर येऊ शकतो, कदाचित नाकारला जाऊ शकतो, कारण हा ताडोबा आणि इंद्रावती जे 2 टायगर रिझर्व्ह आहेत त्याच्या कॉरिडॉरमध्ये. परत ताडोबा म्हणजे आपण जगाला सांगतो की जर तुम्हाला हमखास वाघ बघायचं असेल तर ताडोब्यामध्ये या, महाराष्ट्रातलं आमचं पर्यटन बघा, आमचं पर्यावरण बघा, आमचे वाघ बघा. कुठे जायला सांगतो आपण? ताडोब्यामध्ये. हेच बरोबर 13/5/2026चं पत्र आहे ह्याच PCCFचं, ज्यांनी आता लिहिलेलं आहे चीफ कॉन्झर्वेटर फॉरेस्ट यांना गडचिरोली सर्कलच्या, की हे सगळं ठीक आहे, मी आधी पत्र लिहिलं होतं, पण एखादा रिपोर्ट असा येतो, इट हॅज ऑल्सो बीन रिपोर्टेड that the project area does not fall within tiger corridors delineated in NTCA's tiger population report. म्हणजे काय? तर म्हणजे जो एप्रिलमधलं पत्र आहे त्यालाच विरोधाभास म्हणजे हे पत्र येतं आणि ह्या पत्रामध्ये सांगितलं जातं की कुठचं तरी ह्यांनी रिपोर्ट पाहिलेला आहे ह्याच PCCFनी की आता ते टायगर कॉरिडॉर नाही. एका बाजूला आम्ही पाहतो अधिवेशनात देखील अनेक आमदार सांगत असतात की बिबटे येत आहेत आता लोकांच्या वस्तीमध्ये, वाघ येतात लोकांच्या वस्तीमध्ये, पण दुसऱ्या बाजूला हेच श्रीनिवास रेड्डी सांगतात, हा पूर्ण पॅरेग्राफ मे 2026चं, विड्रॉवल ऑफ लेटर रिगार्डिंग लीगल क्लॅरिफिकेशन ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ टायगर कॉरिडॉर्स अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. आता तुम्ही ह्याचं गांभीर्य समजा. एक खाण किंवा एखादी माईन घेण्यासाठी एक कंपनी परवानगी मागते. ती परवानगी ऑफकोर्स जसं की प्रोसेस आहे ती स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जाते. स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये सांगतं की नाही, आता सगळे जे काही टायगर कॉरिडॉर्स आहेत ते आपण रेकग्नाईज करायचेच नाहीत, ओळखायचेच नाहीत, ते रद्द झालेले आहेत. आपण आपल्या प्रथेप्रमाणे जायचं किंवा आपली नवीन एक प्रथा आपण इथे सुरू करूया आणि तुम्ही कोणालाही जमीन देऊ शकता. जेव्हा PCCFनं विचारलं जातं, ज्यांची जबाबदारी आहे सगळे जी जंगलं आहेत किंवा झाडं वनं हे सगळं वाचवण्याची, ते सांगतात नाही, तुम्हाला केंद्राकडे जायलाच लागेल, कारण ती प्रथा आहे. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ असेल, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी असेल, आणि हे सगळं करून कोणाचं नेमकं प्रेशर आलं, हे जे श्रीनिवास रेड्डी आहेत PCCF यांच्यावर, की ह्यांना पत्र असं द्यावं लागलं की मी जे काही म्हणत आहे ते सगळं काही आता विड्रॉ करत आहे, कन्सिडर द लेटर विड्रॉन. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता शहरांमध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये अजनीवन कापायच्या मागेत, पुण्यात वेताळ टेकडी कापायच्या मागेत, ठाण्यामध्ये येऊरच्या जंगलाच्या मागे लागलेत, मुंबईमध्ये कांदळवनाच्या मागे लागलेले आहेत. आता शहरातली जंगलं तर सोडाच, जंगलातली किंवा जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट सारखा गंभीर कायदा देखील मोडून हे सरकार कोणाचं बनत आहे, जनतेचं नाहीच. इकडे मी अजून एक ऐकलं की जे आदिवासी बांधव राहतात इथे त्यांचं देखील हिअरिंग थातूर मातूर काहीतरी घेतलं आणि ते 150 किलोमीटर लांब घेतलं. मग नेमकं हे सरकार कोणाचं आहे? जसं मी सांगितलं होतं मागच्या आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की मुंबईत देखील 3 मोकळी मैदानं हे बिल्डरांच्या किंवा उद्योगपत्यांच्या घशात घालत आहेत. आता जंगलं देखील उद्योगपत्यांच्या घशात घालायला लागलेत. म्हणजे हे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सूटबूटचं सरकार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आमची ठाम मागणी राहील ह्याच्यावर. मी पत्र तर लिहिलंच आहे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजींना पत्र लिहिलेलं आहे मी. पहिली गोष्ट म्हणजे हे जे कोण श्रीनिवास रेड्डी आहेत PCCF ह्यांचं सस्पेन्शन आत्ताच्या आत्ता व्हावं, कारण ते त्यांच्या ड्युटीच्या पलीकडे जाऊन कुठच्या तरी घोटाळ्यात अडकत आहेत असं दिसत आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, त्यांच्यावर चौकशी व्हावी. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ ज्याची ड्युटी आहे की दिलेल्या अखत्यारीतच काम करावं, त्याच्या पलीकडे जाऊन काम केल्यासाठी
त्यांना देखील त्यांनी सस्पेंड किंवा डायल्यूट करून टाकावं, डिझॉल्व्ह करून टाकावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मायनिंगचा जो परवाना आहे तो रद्द करावा आणि टायगर कॉरिडॉर जो आहे तो रिइन्स्टेट करावा. दिल्ली में टाइगर रिजर्व को लेकर के जिस तरीके से राज्य सरकार ने एक प्राइवेट कंपनी को वहां पर माइनिंग का अधिकार दिया है, कितना घातक है? खास करके महाराष्ट्र में तड़ोबा टाइगर रिजर्व पूरे देश में प्रसिद्ध है. दुनिया भर में हम कहते हैं कि अगर टाइगर को 100% देखना हो तो ताडोबा आइए, महाराष्ट्र में आइए. पिछले महीने या अप्रैल या मई में एक माइन का परमिट दिया गया था लोहार डोंगरी में, वो था चंद्रपुर में. उसका विरोध मैंने हमारे यहाँ के सदन में किया था और फिर वहाँ बंडू धोत्रे जो हमारे दोस्त हैं, मित्र हैं, पर्यावरणवादी है, उन्होंने भी अनशन करके विरोध किया था और सरकार को पीछे जाना पड़ा. वो माइनिंग परवाना था वो कैंसिल करना पड़ा. अभी हम देख रहे हैं, कल भी एक दो रिपोर्ट आए लेकिन बहुत सारे अलग विषय चल रहे हैं देश में, इसलिए शायद इस पर ज़्यादा लाइमलाइट ना हुआ होगा. लेकिन अभी ताड़ोबार इंद्रावती का जो टाइगर कॉरिडोर है उसी को लेके बराबर अभी चर्चा चल रही है कि ये एक कंपनी को दिया जाए और माइनिंग के लिए परमिट किया जाए. सबसे बड़ी बात और गंभीर बात यही है कि नेशनल टाइगर कंजर्वेशन अथॉरिटी और नेशनल बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ को यहाँ से दूर रखा है, इससे अलग कर दिया है. स्टेट बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ ने ये निर्णय लिया है, ये तय कर लिया है कि अभी वो ऐसे परमिशंस के लिए कभी भी सेंटर के पास जाएंगे नहीं, जो कि ये वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट के खिलाफ है. अगर केंद्र सरकार चाहती है तो यहाँ भी वो जो रेड्डी है, श्रीनिवास रेड्डी, पीसीसीएफ, उन पे कार्रवाई कर सकते हैं, ये माइनिंग की परमिशन रद्द कर सकते हैं और टाइगर कॉरिडोर बचा सकते हैं. ऐसा खत मैंने लिखा है. एक सवाल this week we are celebrating Environment Day, and at the same time we are hearing about this. How are you going to challenge it, and what do you think is the intention of the government behind contradictory statements or the reports that we are seeing? I think the BJP regime celebrating or even observing World Environment Day is a farce by itself. You see controversies all over India with regards to environment, be it with the mining permits in Aravalli, or be it the proposed destruction of Andamans, or cities like Mumbai, Pune, Thane, Nashik, Nagpur not being spared of environmental destruction. Now the government is also looking at destroying tiger corridors. The one I'm speaking about is here, where the current government is wanting to give a mining permit in Gadchiroli, in the villages of Hedri, Pandhe, Parsalgondi, Round Parsalgondi, in the Tadoba Indravati Tiger Corridor. What is more shocking is all the letters of the PCCF are contradictory. In one letter, the PCCF states that there is a tiger corridor or a deemed tiger corridor, and the government has to refer this matter for permission to the National Board of Wildlife and the National Tiger Conservation Authority. The next letter, because of someone's pressure from probably within the Chief Minister's office or the State Board of Wildlife, he is saying that we do not need any permissions anymore because there's a report which says that tigers do not pass from there. And now what is even more grave and dangerous is that the State Board of Wildlife has diluted the tiger corridors and the definition of tiger corridor, furthermore stating that they do not need to go to the national authorities. Does this mean that the state is now bypassing the national authorities in the federal structure to hand out mines to their favored and favorite companies? आदित्य, एक सवाल विधान परिषद को लेकर के है. जिस तरीके से 7-8 कैंडिडेट्स का बताया जा रहा है कि बिनविरोध वो चुनाव जीत गए हैं, कैसे देखते हैं और क्या? अभिषेक जी, कोई चुनाव लड़े ना लड़े, जीत सकते हैं, हार सकते हैं, ये तो चलते रहते बात. सरकारें बनती है, बिगड़ती है, सब होते रहता है. लेकिन ये जो मैं कह रहा हूँ ना, आज जो आपको पानी की कमतरता आप देख रहे हो, बाहर जो हीट है वो देख रहे हो, जीने जैसा नहीं रहेगा ये शहर और देश. तो इसका जवाब कौन देगा? और इसलिए मैं किसी दूसरे विषय में नहीं जाऊंगा, आज सिर्फ इसी पे रहूंगा, क्योंकि ये अपनी सांस, अपने जीवन शैली, अपने रहने के इस पे त्यांची हकालपट्टी झालेली आहे. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला खऱ्या हे जे बघा, जे पेपर टायगर होते त्यांनी विड्रॉल केलं असेल, मी तुम्हाला खऱ्या वाघांबद्दल सांगत आहे. बघा, मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चौकशी लावा. अपेक्षा हीच आहे की ते लावतील, कारण ह्याच्यात त्यांना देखील डावललं गेलेलं आहे, त्यांच्या खात्याला डावललं गेलेलं आहे कुठच्याही फेडरल स्ट्रक्चरमध्ये. आणि आम्ही तर जे साधारणपणे रिजनल पार्टीज आहोत, फेडरल स्ट्रक्चरवर बोलत असतो, आम्ही राज्याच्या अधिकारांबद्दल बोलत असतो. कदाचित पहिल्यांदा मी केंद्र सरकारच्या अधिकाराबद्दल पण बोलत आहे, आणि हे देखील याच्यात महत्त्वाचं आहे. पॉवर मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झालेला आहे, तुम्ही जरी तो विषय टाळत असाल तरी तो या विषयाशी सुद्धा संबंधित आहे.
अशाच पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि मॅनिप्युलेशन नंतर तुम्ही इथे येऊन थांबता. तर तुम्हाला असं वाटत नाही की ज्या पद्धतीचे उमेदवार महाविकास आघाडीने पण दिले, ज्या पद्धतीचे उमेदवार सगळ्या पक्षातल्या उमेदवारांनी, तिन्ही पक्षातल्या उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना घडल्या, तुमच्या पक्षातल्या राष्ट्रवादीच्या, पुण्याच्या आणि सोलापूरच्या, तर असे उमेदवार शोधणं सुद्धा कठीण झालंय का आणि काय कशामुळे माघार घेतात? मला वाटतं तुम्ही ॲब्सोल्यूट पॉवरचं जे बोलताय ना, ती पॉवर कोण कोणासाठी वापरतं हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा सगळे निर्णय हे जनहिताचे घेत होतो, जनतेसाठी घेत होतो. आता जी ॲब्सोल्यूट पॉवर भाजपच्या हातात आलेली आहे, आपण बघताय ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं त्यांच्यावर घरावरही बुलडोजर चाललेले आहेत. आणि हे जर झालं तर जे मी सांगितलं ना, आपला देश जर तुम्ही पूर्ण पर्यावरण नष्ट करून टाकलं तर राहण्यासारखं राहणार नाही. आता पुण्यामधलंच तुम्हाला उदाहरण देतो मी. पुण्यामध्ये सत्ता तर आली भाजपची आणि तिथे आल्यानंतर वेताळ टेकडी असेल किंवा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल हे तोडायला निघालेले. नागपूरमध्ये भाजपची सत्ता आहे, अजनीवन तोडायला निघालेले. ठाण्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि मिंदेंची सत्ता आहे, येऊरचा तोडून फायदा घेऊन बिल्डरांना देत आहेत. मुंबईमध्ये कांदळवन तोडून कोणाला देणार आहेत. मुद्दा हाच आहे की भाजपची सत्ता राबवत आहे, ती सत्ता फक्त आणि फक्त त्यांच्या काही ठराविक उद्योगपती आणि बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी राबवत आहे. ही सत्ता त्यांना लग लागो, पण आम्ही जनतेसाठी लढत राहू आणि ते आम्ही करतो. मग त्याच्यात कोणी माघार घेतली, पुढाकार घेतला तर त्यांचा प्रश्न. Aditya, very importantly, you have spoken about all these issues, but there is an important issue. The same pattern of Maharashtra which has been followed in West Bengal, which has been split and everything which is going on. What is your stand? Because same the Sattawad and everything is happening over there. And second, you are known for the in Maharashtra for the youth. In the Congress Janata Party, Abhishek Jindal is coming in Delhi. He is very scared of getting elected and for the Janata for the protest and all. So he also the CJP also asked other parties to come to join. So is Shiv Sena UPT is going to join the CJP? What is very important is the Cockroach Janata Party started off as a social media movement, and be it the young, be it from whatever age group, you see a huge following for that. Obviously, people want something different. People want a fresh face. This is a movement which is without a face. Kudos to Abhijit Dibke, who's coming from there. The very first thing is, I don't think he's scared. If he was scared, he wouldn't have come back. But the question is, how scared is the government? If the government is actually scared of one person running a social media account and the youth following legitimate questions, then the government will go and arrest him at the airport itself. So this is not a test of Dibke, this is a test of the government, which may or may not arrest him. It depends on how scared the government is. Two, also hats off to the young boys from the CBSE batch of this year, Sarthak and the other young kids who actually exposed the system. For which, again, for this exposure, the government has rewarded the officers instead of punishing them. So this goes on. Sorry, तुमचा पहिला प्रश्न काय होता? First question about the West Bengal. वेस्ट बेंगॉल आता कंटेम्प्ट किती होऊ शकतो? जर had we got justice earlier than now, the political situation wouldn't have become as murky as it is. We're hoping for justice with all due regards to the Honorable Supreme Court, but the point is this, that one Chief Justice has also said that justice delayed is justice destroyed. I think this is a living example of justice being destroyed. बघा, महत्त्वाची गोष्ट त्यांचं मागणी काय आहे? धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. तुमचा याला विरोध आहे? ह्याला कोणी विरोध करू शकतं का? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा किंवा आज निर्मला सीतारामन आहेत कुठे? FIRs पुल आउट होत आहेत, रुपये घसरत चाललेला आहे, 15 लाख कोटीचा स्कॅम समोर आलेला आहे, त्याच्यात LICचे 1600 कोटी बुडलेले आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती आपण बघतो, एका बाजूला महागाई वाढत चाललेली आहे. निर्मला सीतारामन आहेत कुठे? तसंच धर्मेंद्र प्रधान आहेत कुठे? आणि ज्यांना काढलं तुम्ही CBSE मधून, त्यांना तुम्ही थेट काय दिलंय? तर कृषी खातं. मग तुम्ही त्यांना प्रमोशन दिलंय की सस्पेन्शन केलंय? ताकद म्हणजे जर मी इथून सांगत आहे की ते जे बोलत आहेत ते योग्य आहे, मग अजून काय ताकद पाहिजे त्यांना? मैंने जैसे पहले कहा कि हम सारी पार्टियां, और पार्टी को छोड़ो, कोई भी पॉलिटिकल या नॉन पॉलिटिकल हो, चाहे आप बीजेपी के भी समर्थक हो, अंधभक्त भी हो, तो भी क्या आप डिनाई कर सकते हो कि धर्मेंद्र प्रधान को निकाला जाए? क्योंकि अंधभक्त के भी तो बच्चे CBSE की एग्जाम दे रहे हैं, अंधभक्तों के भी बच्चे नीट की एग्जाम दे रहे हैं. हमने तो कहा है ना, देखिए, हमने तो यही कहा है कि उनकी तो जो मांग है वो सही है, उसमें गलत क्या है? सबसे बड़ी टेस्ट यही है कि क्या सरकार उन्हें आने देगी. नीट को लेकर जिस तरीके से पूरे देश
कहीं किसी तरीके से एक्शन लेती हुई नजर नहीं आ रही है कि अधिकारियों को, कंसर्न अधिकारियों के ऊपर एक्शन किया जाए। अब जब कॉकरोच पार्टी सामने आ रही है तो उस पर शिवसेना किस तरीके हम सारे लोग तो आंदोलन कर ही रहे। हमने भी आंदोलन किया धर्मेंद्र प्रधान के खिलाफ, कांग्रेस ने भी किया है, हर एक जो ऑपोजिशन पार्टी के हैं उन्होंने किया है। लेकिन जैसे मैंने आपसे कहा ना कि अगर आप किसी भी पार्टी से हो, चाहे फिर आप ऑपोजिशन पार्टी से हो, भाजपा से हो, अंधभक्त भी हो, क्या आपके बच्चे, बेटी या बेटे ये सीबीएसई को नहीं अपीयर होते? क्या आपके बच्चे नीट को नहीं अपीयर होते? क्या आप यह नहीं चाहते कि आपकी देश की जो शिक्षा व्यवस्था है वो ठीक हो? ये तो सरल प्रश्न है। और मैंने यही कहा ना कि क्या कॉकरोच पार्टी को समर्थन मिलेगा कि नहीं, क्या दीपके डरे हुए कि नहीं, इससे बढ़कर सवाल यही है कि क्या केंद्र सरकार डरी हुई है कि नहीं। अगर केंद्र सरकार को डर नहीं है तो दीपके को अलाउ करेगी जंतर मंतर आने के लिए, अगर डर है तो एयरपोर्ट को ही अरेस्ट कर लेगी। धन्यवाद। काल मुंबईमध्ये पाऊस झाला, तुरळक पाऊस झाला 7 ते 8 महिने, तर देखील अंधेरीतला सबवे भरला होता. नालेसफाईची वारंवार टक्केवारी पुढे येते. पाऊस आजची सकाळची बातमी पहा.